दिवशी नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावण्याचं ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांचं नागरिकांना आवाहन। लोकसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्याचं 20 मे रोजी मतदान होणार आहे। ठाणे, कल्याण आणि भिवंडीमधील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात आवश्यकरित्या मतदानाचा हक्क बजावावा असं आवाहन ठाणे जिल्ह्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांनी केले। दरम्यान भिवंडी लोकसभा मतदारसंघ, ठाणे लोकसभा मतदारसंघ आणि कल्याण लोकसभा मतदारसंघात ठाणे पोलीस आयुक्तालयातर्फे सर्वच ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। रॅपिड फोर्स, ठाणे पोलीस मुख्यालय फोर्स, दंगल विरोधी पथक अशा अनेक पोलिसांच्या तुकड्या मतदानाच्या दिवशी शहरात तैनात करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांनी दिली आहे। दिनांक 20 मे रोजी 23 भिवंडी, 24 कल्याण आणि 25 ठाणे या 3 लोकसभा मतदारसंघामध्ये ठाणे आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये मतदान होणार आहे। लोकसभा निवडणुकीचा हा 5वा टप्पा आपल्याकडे पार पडत आहे। यासाठी पुरेशी खबरदारी पोलीस प्रशासनाने घेतलेली आहे। आवश्यक तो बंदोबस्त स्थानिक पोलिसांचा, त्याचबरोबर बाहेरून आलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलांचा आणि राज्य राखीव पोलीस दलांचा देखील आयुक्तालयाला प्राप्त झालेला आहे। त्यामुळं या निवडणुका निर्भयपणे आणि निष्पक्षपणे पार पडाव्यात यासाठी पोलीस यंत्रणा पूर्णपणे सुसज्ज आहे। त्यामुळे आपला हा मतदानाचा पवित्र हक्क, जे लोकशाहीने आपल्याला दिलेले कर्तव्य आहे, हे कर्तव्य आपण सर्वांनी बजावावं आणि आपले खासदार जे आपलं संसदेमध्ये, दिल्लीमध्ये प्रतिनिधित्व करतील त्यांना आपण निवडून द्यावं असं आवाहन मी आपल्याला या निमित्तानं करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत। आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा। अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा 1800-223-466 आणि 1800-266-3466। ऑर्किड द इंटरनॅशनल स्कूलच्या नवीन उपक्रमाअंतर्गत विद्यार्थी आणि प्रौढ व्यक्तींना अनुभवायला मिळणार अंतराळातील सफर। ऑर्किड द इंटरनॅशनल स्कूलनं त्यांचा नवीन उपक्रम ॲस्ट्रोफेअर गो कॉस्मो 17 मे रोजी लॉन्च केला आहे। हा सलग 30 दिवसांचा उपक्रम असून सर्व वयोगटातील अंतराळ उत्साहींचं लक्ष वेधून घेण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे। आज या संदर्भात ठाण्यातील ऑर्किड इंटरनॅशनल स्कूलमध्ये एक पत्रकार परिषद पार पडली। यावेळी या स्कूलचे अकॅडमिक्स ॲस्ट्रॉनॉमीचे उपाध्यक्ष अजित सिंग, वरिष्ठ उपाध्यक्षा कविता चॅटर्जी, ठाणे कॅम्पसच्या मुख्याध्यापिका संगीता गजबरे, अकॅडमिक स्टुडंट वेलफेअरचे उपाध्यक्ष हर्ष गुप्ता यांनी सविस्तर माहिती दिली। 17 ते 19 मे असा सलग 3 दिवस हा उपक्रम ठाणे कॅम्पसमध्ये आयोजित करण्यात आला आहे। विद्यार्थी आणि प्रौढ व्यक्तींमध्ये अंतराळ संशोधन, विज्ञान, तंत्रज्ञानाप्रती आवड निर्माण व्हावी हा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून हा कार्यक्रम राबवण्यात आला आहे। या उपक्रमात एलियन एन्काउंटर, प्लॅनेटरी पॉडर, गॅव्हिटेशनल जिम, कॉमेट क्राफ्टिंग, कॉस्मिक कॅलेंडर, व्हर्च्युअल वोयोगार, स्टेफल स्टॅपेकल, स्टार सीकर आणि स्पिनिंग स्पेसशिप वर्कशॉप अशा सर्व समावेशक लाईनअपसह सहभागींनी कॉस्मोसच्या रहस्यांचा अभ्यास करण्यासोबत महत्त्वपूर्ण विचारसरणी आणि समस्या निवारण कौशल्य वाढवण्याची संधी मिळणार आहे। 17 ते 19 मे रोजी सायंकाळी 4 ते 10 या कालावधीत हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे। तसंच जास्तीत जास्त विद्यार्थी आणि प्रौढ व्यक्तींनी सहभागी होण्याचं आवाहन यावेळी ऑर्किड द इंटरनॅशनल स्कूलच्या वतीनं करण्यात आले। ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे यांचा प्रचारात जोरदार धडाका। शिवसेनेचे ठाणे आणि ठाण्याची शिवसेना असं शिवसैनिकांकडून म्हटलं जातं। शिवसेना फुटीनंतर येथील शिवसैनिक नेमका कोणाच्या बाजूनं कल देणार याकडे राज्याचं लक्ष लागले। आज प्रचाराचा शेवटचे काही तास शिल्लक असताना ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे नेते आदित्य ठाकरे हे ठाण्यात आहेत।
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाणे लोकसभेचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारासाठी काढण्यात आलेल्या बाईक रॅलीमध्ये सहभागी झाले, तर आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या समाधीस्थळाचं दर्शन घेतलं. तसंच कळवा भागात वैशाली दरेकर यांच्यासाठी काढण्यात आलेल्या रोड शोमध्येही त्यांनी सहभाग घेतला. ठाणे लोकसभेसाठी युवासेनेकडून काढण्यात येणाऱ्या बाईक रॅलीमध्ये सहभाग घेण्याची शक्यता आहे. ठाणे जिल्ह्यातील ठाणे लोकसभेच्या जागेसाठी इंडिया आघाडीकडून राजन विचारे यांना पुन्हा संधी मिळाली आहे, तर महायुतीकडून माजी महापौर नरेश म्हस्के रिंगणात उतरलेत. तसंच कल्याण लोकसभा मतदारसंघात इंडिया आघाडीच्या वैशाली दरेकर आणि महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यात लढत आहे. ठाणे जिल्ह्यात शिवसेनेचा वरचष्मा राहिलाय, परंतु शिवसेनेत फूट पडल्यामुळे येथील राजकीय गणितं बदलली. महायुती आणि इंडिया आघाडीकडून जिल्ह्यात जोरदार प्रचार झालाय. या दोन्ही जागा कोणत्या शिवसेनेकडे राहणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागले. ठाणे आणि कल्याण लोकसभेच्या जागेवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. प्रचार संपुष्टात येण्यास अवघे काही तास शिल्लक असल्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्यासोबत बाईक रॅलीमध्ये सहभागी झाले, तर इंडिया आघाडीने देखील ठाण्यात बाईक रॅली आयोजित केली असून आदित्य ठाकरे या बाईक रॅलीत सहभागी झाले. आदित्य ठाकरे हे आज सकाळी कळवा येथे वैशाली दरेकर यांच्या रोड शोमध्ये सहभागी झाले. ठाण्यात आल्यानंतर शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या समाधीस्थळी जाऊन त्यांच्या समाधीचंही त्यांनी दर्शन घेतलं. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात कोणतीही नैसर्गिक आपत्ती येणार असेल तर त्याची आगाऊ सूचना नागरिकांना मिळावी यासाठी सक्षम यंत्रणा तयार करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. या प्रकारच्या यंत्रणेची आवश्यकता या प्राथमिक कृती आराखड्यामुळे अधोरेखित झाली आहे. एखाद्या आपत्तीचा इशारा मिळाल्यानंतर त्याच्याशी निगडीत यंत्रणांनी कशा प्रकारे जलद गतीनं त्या आपत्तींचा सामना करावा, त्याचे अपेक्षित परिणाम काय आहेत याची एक प्रमाणित कार्यपद्धती तयार करण्यास ठाणे पूर धोका नियंत्रण कृती आराखड्याची मदत होईल, असं प्रतिपादन महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी केले. ठाणे महापालिका क्षेत्रात अतिवृष्टीच्या काळात साचणाऱ्या पाण्यामुळे निर्माण होणाऱ्या पूरस्थितीचा धोका नियंत्रित आणण्यासाठी ठाणे पूर धोका नियंत्रण कृती आराखडा तयार करण्यात येत आहे. या आराखड्याची प्राथमिक रूपरेषा ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांना सादर करण्यात आली. 6 महिन्यांपासून या कृती आराखड्याचं काम सुरू आहे. महापालिकेच्या पर्यावरण विभाग, आपत्ती व्यवस्थापन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि शहर विकास विभाग यांच्याकडून मिळालेल्या माहिती तसंच आपत्ती व्यवस्थापनाबाबतच्या शास्त्रीय संकल्पना आदींची सांगड घालून CEW यांनी प्राथमिक कृती आराखडा तयार केलाय.
यामध्ये पूरस्थितीत कारणीभूत घटक, त्यावरील अल्प आणि दीर्घकालीन उपाय, त्यातून साध्य होणारा परिणाम आणि नागरिकांना त्याचा होणारा उपयोग आदींबाबत मुद्द्यांचा समावेश आहे. हा प्राथमिक अहवाल आता महापालिकेच्या संबंधित सर्व विभागांना देण्यात आला असून त्यावर त्यांची मतं आणि सूचना जाणून घेण्यात येणार आहेत. CEWचे वरिष्ठ कार्यक्रम अधिकारी नितीन बस्सी आणि विश्वास चितळे यांनी हा अहवालाचं सादरीकरण करून त्याची प्रत महापालिका आयुक्त सौरभ राव यांना प्रदान केली.